या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। विजय असो। आपण वार्ड क्रमांक कुठल्या भागामध्ये आहे, आपलं पूर्ण नाव सांगा, आपलं चिन्ह सांगा। प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर किरणजी देशमुख मालक, मी स्वतः प्राध्यापक नारायण बनसोडे, कल्पनाताई कारभारी, शालनताई शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या भवानीपेठ मधली वस्ती या भागामध्ये आज होम टू होम प्रचार या ठिकाणी चालू आहे। या भागामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4 नगरसेवकांनी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणी, लाईट, ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत या सगळ्या सुविधा या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी केलेल्या आहेत। आज या ठिकाणी आम्ही प्रचार करत असताना खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हा भारतीय जनता पार्टीचाच भाग आहे आणि या भागामध्ये लोकांचा खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी आम्ही 4 नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या 15 तारखेला या ठिकाणी आपले जे बूथ आहेत या बूथवर या भागातील सगळे लोक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदानाला बाहेर पडतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या 4 उमेदवाराला या ठिकाणी मतदान होईल आणि आम्हाला विश्वास आहे की खूप मोठ्या मतानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार या ठिकाणी विजयी होतील। या भागातील नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? या भागातील नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, कारण गेल्या 8 वर्षाच्या काळामध्ये लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी 4 नगरसेवकांनी या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी काम केलेलं आहे। कोणती जरी समस्या असेल, एखादा कॉल जरी आला तर आमच्यापैकी कुणी ना कुणी या ठिकाणी उपलब्ध होऊन त्या समस्या सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे लोकांची अशी भावना आहे की तुम्ही या भागामध्ये प्रचाराला सुद्धा फिरू नका, आम्ही तुम्हाला या ठिकाणी मतदान करणारच आहोत आणि तुमचा विजय निश्चित आहे, फक्त मताधिक्यासाठी आपण या ठिकाणी आम्ही फिरत आहोत, अशा पद्धतीचं आम्ही त्यांना बोललेलं आहे। म्हणजे या भागामध्ये कोणत्याही अडचणी नाहीत? या भागामध्ये आता जर बघितलं तर आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली जे मुख्य रस्ते होते हे सगळे मुख्य रस्ते या भागामध्ये सगळे झालेले आहेत। ड्रेनेज लाईनचा प्रश्न सुटलेला आहे, पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। फक्त आता एकच समस्या ती आहे ते म्हणजे 3-4 दिवसावर 4 दिवसावर काही भागामध्ये पाणी आहे, परंतु आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचं शासन महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शासन आहे आणि दुहेरी पाईपलाईन जी योजना आहे ती योजना या ठिकाणी जवळपास 90% पूर्ण होत आलेली आहे। फक्त साठवण पाण्याची त्या ठिकाणी अडचण आहे, तीही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचा जो आम्ही जाहीरनामा परवा जाहीर केला त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही या ठिकाणी 1 दिवसात या ठिकाणी पाणी देण्याचं वचन आम्ही या ठिकाणी लोकांना दिलेलं आहे। साधारणतः महानगरपालिकेकडून गेली 7-8 वर्षापासून 6 ते 7 दिवसाआड पाणी येतं, परंतु महानगरपालिका ही साधारणतः 1 वर्षभराचा कर आकारणी घेते आणि वर्षभरातून फक्त 52 दिवस पाणी येतं। होय, यावर तुम्ही काही तक्रार किंवा याबद्दल काम मागणी करणार आहात का? हो, आम्ही मागणी आम्ही केलेली होती। वारंवार या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी असतील, आयुक्त साहेब असतील, त्यांच्यासमोर आम्ही हा प्रश्न मांडलेला होता, परंतु हा प्रश्न खूप गंभीर असा आहे, कारण पाणी तर धरणामध्ये भरपूर आहे, परंतु सोलापूर शहरामध्ये जे उजनी धरणावरून जी पाणी येते ती पाणी आल्यानंतर सोलापूर शहरामध्ये साठवून ठेवण्यासाठी असणाऱ्या ज्या टाक्या असतात त्या टाक्या फार कमी आहेत आणि त्या कमी असल्यामुळे या ठिकाणी 4 ते 5 दिवसावर पाणी या ठिकाणी होत आहे। परंतु आत्ता परवाच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं पुढाकार घेऊन दुहेरी पाईपलाईन योजना जी आहे 750-800 कोटी रुपये त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये स्वतंत्र अशा मोठे जलकुंभ या ठिकाणी उभारले जाणार आहेत आणि ते जर एकदा उभारले तर या ठिकाणी आम्ही जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे मला असं वाटतं की 1 दिवसावर पाणी आम्ही या ठिकाणी उजनी धरणाची पातळी ही 100% भरलेली असतानाही अजूनही शहराला जवळजवळ 6 दिवसाआड पाणी येतं। होय, याबाबत काय बदल होईल? तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की नक्की या ठिकाणी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जर सोलापूर शहरानं पूर्ण केली तर आम्ही दररोज या ठिकाणी पाणी देऊ शकतो। रोशन जमनादास भुतडा गेले 45 वर्ष झाले ह्या प्रभागात राहतो आणि भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे। या भागामध्ये काही अडचणी वगैरे आहेत का? या भागामध्ये आम्हाला गेले कित्येक वर्ष झालं BJP सत्ता आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही। फोन करतात नगरसेवक सगळे धावून येतात
कामं करतात. आज आमच्या गल्लीमध्ये गेले कित्येक वर्ष झालं स्वच्छता मेंटेन आहे. आमचे कुठलेही कामं थांबत नाहीत. नरेंद्र मोदीजींच्या छत्रछाईखाली पूर्ण देश चालायला पाहिजे. त्यांच्या खाली आपले विजयकुमार देशमुख मालक त्यांच्या उत्तर प्रभागात आम्ही सगळे राहतो आणि आम्हाला एवढा आनंद आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा टेन्शन नाही. आम्ही बिंदास BJP सोबत आहे आणि कायम त्यांच्याबरोबर राहणार आहे. पूर्ण गल्लीचं मत भारतीय जनता पार्टीला राहणार आहे. पाण्याची काही अडचण वगैरे आहे? कुठलीही प्रकारची पाण्याची अडचण नाही, साफसफाईची अडचण नाही. फोन करताच आमचे मेंबर ज्ञानेश्वर कारभारी लगेच येतात आणि आमचे सगळे कामं करून जातात. आता ह्यासारखं आता नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये निवडून येणारा नगरसेवकाकडून तुमची काय अपेक्षा आहे? हीच अपेक्षा. आत्तापर्यंत जसं तुम्ही सगळं व्यवस्थित करत आलात तसं पुढेही करत राहा. अजून ह्याच्याने काय चांगलं करता येईल ते करा आणि आम्हाला आमच्याकडनं पण काय सेवा करायचं होतं ते करायला लावा. बाकी काही एक नाही. माझा प्रश्न आहे, तुम्ही सुज्ञ नागरिक आहात, भारताचा नागरिक आहे. मोदी सरकारनं चांगलं काम करत आहे हेही माहीत आहे. परंतु एक गोष्ट आम्हाला अजूनही खटकतं की आधार कार्ड सर्व योजनांना लिंक केलेलं आहे, मतदान कार्डाला लिंक का केलेलं नाही? ते आता एवढं मोठं भारत सरकार आहे, एवढे मोठी पॉप्युलेशन आहे, ह्याच्यामध्ये हे गोष्टी हळूहळू होईल असं नाही की होणार नाही आहे. जसं हळूहळू सगळे गोष्टी लिंक होत गेले तर पुढच्या ह्याला 100% लिंक होईल. कसं आहे, टेक्निकल गोष्टी असतात, एवढे वेगवेगळे जाती धर्माचे लोक असतात, लिंकिंग करणं सोपं नाही आहे. थोडं डुप्लिकेशन पण झाले असेल तर ते सगळे आता त्रुट्या काढून गव्हर्नमेंट हेच ध्येय करू लागलं की कसं सगळे गोष्टी प्रत्येक गोष्ट आधारला लिंक होईल. हे पुढे 100% होणार आहे असं मला विश्वास आहे. याबाबत काय कामकाज चालू आहे का? कामकाज चालूच आहे, वरच्या पातळीनं कामकाज चालू आहे, काहीच विषय नाही. आज इन्कम टॅक्सला आपले पॅन कार्ड गेले की प्रत्येक गोष्ट आपली येते. तसं उद्या आधार कार्ड नंबर दिलं की तुमचं कुठल्या वार्डात आहे, कुठं तुमचं मतदान हे पण होईल, हे मला गॅरंटी आहे. आता सध्याच्या निवडणुकीमध्ये देखील प्रत्येक प्रभागामध्ये मतदारांच्या ज्या आहेत नावं आहेत ते 2दा-3दा आलेलं आहेत. यावर तुमचं काय मत आहे? नाही, आता हे टेक्निकल गोष्टी आहेत. ह्याला कसं असतं, टेक्निकल माणसांनी व्हायला पाहिजे. सगळं जेव्हा डिजिटल इंडिया व्हायला जातो त्या डिजिटलायझेशनमध्ये हे थोडेफार त्रुटी होत असतात. हे 100% पुढच्या ह्याच्यामध्ये निघून जाईल असं मला गॅरंटी आहे.